जय हरिविठ्ठल श्रोतांनो. एका क्रूर सासूने आपल्या सुनेला इतक्या निर्दयपणे मारण्यासाठी काठी उगारली की बघणाऱ्यांचाही थरकाप उडावा. पण जेव्हा ती काठी सुनेच्या अंगावर आदळली तेव्हा सुनेला काहीच झालं नाही. उलट दुसऱ्याच दिवशी पंढरपुरात साक्षात विठ्ठलाच्या पाठीवर तेच वळ, तेच व्रण दिसू लागले. अशी कोणती अलौकिक भक्ती त्या सुनेकडे होती ज्यामुळे साक्षात परब्रह्म विठ्ठलाने स्वतःच्या पाठीवर तो मार सोसला? आणि त्या क्रूर सासूला जेव्हा हे सत्य कळलं तेव्हा तिच्या मनात कोणतं वादळ उठलं? या सगळ्या भावूक आणि अद्भुत प्रश्नांची उत्तरं आजच्या या कथेत तुम्हाला मिळणार आहेत. म्हणून ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. फार पूर्वीची गोष्ट आहे. महाराष्ट्रातल्या एका छोट्याशा गावात दामाजी नावाचं एक कुटुंब राहत होतं. या कुटुंबात दामाजीची पत्नी सगुणाबाई, त्यांचा मुलगा गोविंदा आणि गोविंदाची पत्नी सखूबाई असे सदस्य होते. सखूबाई ही मूळची एका अत्यंत धार्मिक विठ्ठलभक्त कुटुंबातून आलेली मुलगी होती. लहानपणापासूनच तिच्या आईवडिलांनी तिला विठ्ठलाच्या भक्तीचे संस्कार दिले होते. सखूबाईचं मन अत्यंत निर्मळ, निरागस आणि श्रद्धाळू होतं. रोज पहाटे उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ती सतत विठ्ठलाचं नामस्मरण करत असे. जय हरी विठ्ठल हा शब्द तिच्या ओठांवरून कधीही दूर होत नसे. लग्न होऊन जेव्हा सखूबाई गोविंदाच्या घरी आली तेव्हा तिने आपल्या माहेरचे हे सगळे संस्कार, ही भक्ती सोबत आणली होती. आणि सासरीही तिने आपली ही श्रद्धा कधीही सोडली नाही. पण दुर्दैवाने सखूबाईची सासू सगुणाबाई ही स्वभावाने अत्यंत कठोर, कर्मठ आणि तापट स्त्री होती. सगुणाबाईला सुनेचं हे सतत विठ्ठलाचं नामस्मरण, ही तिची भक्ती अजिबात आवडत नसे. तिला वाटत असे की सून हे सगळं फक्त घरकामातून सुटका मिळवण्याचं एक निमित्त म्हणून करते आहे. अगं, देवाचं नाव घेऊन का पोट भरणार आहे का? आधी घरातलं काम कर, मग हवं तेवढं देवाचं नाव घे, असे टोमणे ती रोज सखूबाईला मारत असे. सखूबाई मात्र या सगळ्या टोमण्यांना, या सगळ्या अपमानाला अत्यंत संयमाने, अत्यंत शांतपणे सहन करत असे. तिच्या मनात सासूबद्दल कधीही राग किंवा द्वेष निर्माण होत नसे. उलट ती मानत असे की हा सगळा तिच्या पूर्वजन्मीच्या कर्माचा भाग आहे आणि विठ्ठलाच्या कृपेने हे सगळं सुसह्य होईल. सखूबाईचा दिनक्रम अत्यंत काटेकोर आणि व्यस्त असे. पहाटे सूर्योदयापूर्वीच उठून ती घरातली सगळी कामं, पाणी भरणं, धान्य दळणं, स्वयंपाक करणं, गुरांची काळजी घेणं, हे सगळं अत्यंत मेहनतीने पार पाडत असे. आणि या सगळ्या कामांच्या मधल्या काळात जेव्हाही तिला थोडासा वेळ मिळत असे तेव्हा ती विठ्ठलाचं नामस्मरण करत असे, अभंग गात असे. सगुणाबाईला ही सवय अजिबात सहन होत नसे. ती सतत सुनेच्या मागे लागून राहत असे. काय ग, कामात लक्ष नाही का तुझं? सारखं विठ्ठल विठ्ठल काय करतेस? माझा मुलगा तुझ्यासाठी इतकं कमावतो आणि तू बसून देवाचं नाव घेत असतेस. सखूबाईचा नवरा गोविंदा हा स्वभावाने साधा, सरळ आणि थोडासा भित्रा माणूस होता. त्याचं आपल्या पत्नीवर मनापासून प्रेम होतं. तिच्या भक्तीचा, तिच्या निष्ठेचा त्याला आदरही वाटत असे. पण त्याचबरोबर त्याच्या मनात आपल्या आईबद्दलही तितकाच आदर आणि भीती होती. सगुणाबाई जेव्हा सखूबाईला टोमणे मारत असे तेव्हा गोविंदा मनातून अत्यंत व्यथित होत असे. त्याला वाटत असे की आपण पत्नीची बाजू घ्यावी, तिला या अन्यायातून वाचवावं. पण जेव्हा तो आईसमोर उभा राहत असे तेव्हा त्याचे शब्दच त्याच्या तोंडात अडकून राहत असत. तो फक्त शांतपणे मान खाली घालून उभा राहत असे. रात्री जेव्हा तो आणि सखूबाई एकांतात असत तेव्हा तो तिची क्षमा मागत असे. सखू, मला माफ कर. मी तुझी बाजू घेऊ शकत नाही. माझी आई खूप कडक स्वभावाची आहे आणि मला तिचा आदरही राखायचा आहे. सखूबाई त्याला समजून घेत हसून म्हणत असे. स्वामी, तुम्ही काळजी करू नका. माझा विठ्ठल माझ्यासोबत आहे. तो मला या सगळ्या संकटातून नक्की तारेल. असंच एक दिवस, एक विशेष दिवस उजाडला
आषाढ महिना जवळ येत होता आणि सखूबाईच्या मनात पंढरपूरच्या वारीला जाण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. लहानपणापासून तिने आपल्या आईवडिलांसोबत अनेकदा ही वारी अनुभवली होती. पण लग्न झाल्यापासून सासरच्या जबाबदाऱ्यांमुळे, सासूच्या कडक स्वभावामुळे तिला कधीही वारीला जाण्याची संधी मिळाली नव्हती. यावर्षी मात्र तिच्या मनातली ही इच्छा इतकी तीव्र झाली की तिने ठरवलं की ती सासूकडे या वारीसाठी परवानगी मागेल. एके संध्याकाळी जेव्हा घरातली सगळी कामं आटोपली होती आणि सगुणाबाई अंगणात बसून विश्रांती घेत होती, तेव्हा सखूबाई अत्यंत नम्रतेने, अत्यंत आदराने तिच्याजवळ गेली आणि हात जोडून म्हणाली, "सासूबाई, आषाढी एकादशी जवळ येते आहे. मला यावर्षी पंढरपूरच्या वारीला जाण्याची परवानगी द्याल का? मी वचन देते की वारीहून परत आल्यावर मी दुप्पट मेहनतीने घरातली सगळी कामं पूर्ण करेन." हे ऐकताच सगुणाबाईचा चेहरा रागाने लाल झाला. तिने तात्काळ नकार दिला. "काय? वारीला जायचं आहे तुला? कोण करणार इथलं घरकाम तेव्हा? कोण सांभाळणार गुरांना, शेतीची कामं? नाही, अजिबात नाही. तुला कुठेही जायची परवानगी नाही." सखूबाईने पुन्हा एकदा विनवणी केली. "सासूबाई, कृपया एकदा विचार करा. ही माझी अनेक वर्षांची इच्छा आहे. मी वचन देते की घरातल्या कोणत्याही कामाला उशीर होणार नाही. मी सगळं आधीच तयार करून ठेवेन." पण सगुणाबाईचा राग अधिकच वाढला. "तुझी इच्छा, तुझी इच्छा. घरात एवढं काम पडलेलं असताना तुला फक्त तुझी इच्छा दिसते का? मी सांगते ना नाही म्हणून, म्हणजे नाही." सखूबाई निराश झाली, पण तिने आपला संयम सोडला नाही. ती शांतपणे मान खाली घालून तिथून निघून गेली, मनातल्या मनात विठ्ठलाची प्रार्थना करत, "हे देवा, जर माझ्या नशिबात यावर्षी वारीला येणं लिहिलेलं असेल तर तूच काहीतरी मार्ग दाखव." पुढच्या काही दिवसात सखूबाईच्या मनातली ती वारीला जाण्याची इच्छा काही केल्या शमत नव्हती. ती रोज विठ्ठलाच्या तसबिरीसमोर उभी राहून अत्यंत भावूकपणे प्रार्थना करत असे, "पांडुरंगा, मला तुझ्या चरणी येऊ दे. मला तुझं दर्शन घडू दे." आषाढी एकादशी जसजशी जवळ येत गेली तसतशी सखूबाईच्या मनातली अस्वस्थता वाढत गेली. एके दिवशी तिने पुन्हा एकदा धाडस करून सगुणाबाईकडे विनवणी केली. यावेळी तिच्या डोळ्यांत अश्रू होते. "सासूबाई, कृपया एकदाच माझी ही इच्छा पूर्ण करा. मी वचन देते की परत आल्यावर तुम्ही सांगाल ते सगळं काम मी निमूटपणे करेन." पण सगुणाबाईचं मन काही केल्या वितळत नव्हतं. उलट सुनेचा हा वारंवारचा हट्ट पाहून तिचा राग अधिकच भडकला. "तुला वाटतं का की मी मूर्ख आहे? तू या वारीच्या नावाखाली आळस करायला निघालीयस? मी तुला कधीही परवानगी देणार नाही. आणि यापुढे या विषयावर एक शब्दही बोललीस तर बघ काय करते मी." इतकं बोलून सगुणाबाई रागारागानं आपल्या खोलीत निघून गेली. सखूबाईचं मन अत्यंत दुःखी झालं, पण तिनं आपली भक्ती, आपली श्रद्धा सोडली नाही. त्या रात्री ती देवघरात जाऊन विठ्ठलाच्या तसबिरीसमोर बसली आणि अत्यंत आर्तपणे प्रार्थना करू लागली, "पांडुरंगा, माझी सासू मला तुझ्या दर्शनाला जाऊ देत नाही, पण माझं मन तर सतत तुझ्याचकडे धाव घेतंय. तूच मला सांग, मी काय करू?" याच काळात गावात एक चर्चा सुरू झाली होती, जी सगुणाबाईच्या कानावरही पडली होती. गावातल्या इतर काही सुना ज्या सखूबाईच्या मैत्रिणी होत्या, त्यांनी सखूबाईच्या भक्तीचं, तिच्या संयमाचं खूप कौतुक केलं होतं. "सखूबाई किती भाग्यवान आहे. तिची भक्ती इतकी खरी आहे की तिला बघून आम्हालाही प्रेरणा मिळते." हे ऐकून सगुणाबाईच्या मनात एक विचित्र मत्सर, एक विचित्र असूया निर्माण झाली. तिला वाटू लागलं की सून तिच्यापेक्षा, तिच्या घराण्यापेक्षा अधिक प्रसिद्ध, अधिक आदरणीय होते. आणि हा विचार तिच्या मनात अधिकच क्रोध निर्माण करत होता. आषाढी एकादशीचा दिवस जवळ येत गेला
आणि गावातले अनेक वारकरी पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करण्याच्या तयारीत होते. गावभर एक भक्तिमय उत्साही वातावरण पसरलं होतं. टाळ मृदंगाचे आवाज, ज्ञानोबा माऊली तुकारामचा गजर सगळीकडे ऐकू येत होता. सखूबाईचं मन या वातावरणानं अधिकच व्याकुळ झालं. तिला वाटत होतं की तिच्याही पायांना आता त्या पंढरीच्या वाटेकडे धाव घ्यावीशी वाटते. पण सासूच्या कठोर बंदीमुळे ती हतबल होती. याच दिवशी एक अत्यंत महत्त्वाची घटना घडली, जी या संपूर्ण कथेला एक नवीन वळण देणार होती. सकाळी सखूबाई नेहमीप्रमाणे घरातली कामं करत होती आणि सगुणाबाई तिच्या प्रत्येक कृतीवर बारीक लक्ष ठेवून होती. तिला सुनेच्या कामात काहीतरी चूक शोधण्याचा जणू तिनं चंगच बांधला होता. सखूबाई विहिरीवरून पाणी भरून आणत असताना नेहमीपेक्षा तिला थोडा जास्त वेळ लागला. कारण वाटेत तिला एक वृद्ध अशक्त वारकरी दिसला, जो उन्हानं अत्यंत त्रस्त होता, तहानेनं व्याकुळ होता. सखूबाईच्या मनात करुणा दाटून आली. तिनं आपल्या घागरीतलं थोडं पाणी त्या वृद्ध वारकऱ्याला पाजलं, त्याला थोडी विश्रांती घ्यायला मदत केली आणि मगच ती घराकडे परतली. पण घरी परतायला तिला जो अर्धा तास उशीर झाला तो सगुणाबाईच्या रागाचं कारण बनला. सखूबाई घरात प्रवेश करताच सगुणाबाईनं तिच्यावर तोंड सूक घ्यायला सुरुवात केली. "इतका उशीर कुठे केलास? मी म्हणतच होते की तुला कामाची पर्वाच नाही. फक्त कशात तरी वेळ वाया घालवायचा असतो तुला." सखूबाईनं अत्यंत नम्रतेनं खुलासा करण्याचा प्रयत्न केला. "सासूबाई, वाटेत एक वृद्ध वारकरी तहानेनं व्याकुळ झाला होता. मी त्याला थोडं पाणी पाजलं, म्हणून थोडा उशीर झाला." पण हे ऐकून सगुणाबाईचा राग शांत होण्याऐवजी अधिकच भडकला. "काय? माझ्या घरातलं पाणी तू रस्त्यावरच्या भिकाऱ्यांना वाटतेस? तुला काही अक्कल आहे की नाही? आधीच पाण्याची टंचाई आहे आणि तू असं वागतेस?" सखूबाई शांतपणे उभी राहिली. तिने कोणतंही प्रत्युत्तर दिलं नाही. फक्त मान खाली घालून ती आपल्या पुढच्या कामाला लागली. पण सगुणाबाईचा राग इतक्या सहजासहजी शमणारा नव्हता. तिच्या मनात गेल्या काही दिवसांपासून साचलेला तो सगळा असंतोष, तो मत्सर आज या छोट्याशा प्रसंगाच्या निमित्ताने उफाळून बाहेर पडत होता. संध्याकाळ होताच सखूबाईने नेहमीप्रमाणे देवघरात जाऊन विठ्ठलाची आरती करण्याची तयारी सुरू केली. हा तिचा रोजचा नियम होता. दिवसभराच्या कामानंतर संध्याकाळी काही क्षण देवाच्या चरणी बसून मन शांत करणं. पण आज सगुणाबाईच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. तिने पाहिलं की सून आजही इतका सगळा गोंधळ झाल्यानंतरही शांतपणे देवघराकडे जाते आहे, आणि हे पाहून तिचा संताप अनावर झाला. तिच्या मनात विचार आला, हिला या विठ्ठलाच्या नादापासून कायमचं दूर करायलाच हवं, नाहीतर ही अशीच माझ्या डोक्यावर मिरे वाटत राहील. या विचाराने पछाडलेली सगुणाबाई तडक स्वयंपाकघराकडे गेली आणि तिथे कोपऱ्यात ठेवलेली एक जाड मजबूत काठी उचलली, जी सहसा गुरांना हाकलण्यासाठी वापरली जात असे. तिच्या मनात आता फक्त एकच विचार होता, आज या सुनेला अशी अद्दल घडवायची की ती पुन्हा कधीही या विठ्ठलाच्या भक्तीचं नाव काढणार नाही, पुन्हा कधीही वारीला जाण्याचा हट्ट धरणार नाही. ती काठी घेऊन रागाने थरथरत वेगाने देवघराच्या दिशेने चालू लागली, जिथे सखूबाई शांतपणे डोळे मिटून विठ्ठलाच्या तसबिरीसमोर हात जोडून उभी होती. तिच्या ओठांवर हळुवारपणे "जय हरी विठ्ठल" हा शब्द उमटत होता. तिला अजिबात कल्पना नव्हती की तिच्या मागे कोणतं भयंकर संकट उभं आहे. गोविंदा त्यावेळी शेतात कामासाठी गेलेला होता. घरात सगुणाबाई आणि सखूबाई या दोघीच होत्या. कोणीही मध्ये पडून सगुणाबाईला रोखू शकणारं नव्हतं. सगुणाबाई देवघराच्या दारात पोहोचली. तिने ती जाड काठी दोन्ही हातांनी घट्ट पकडली आणि पूर्ण ताकदीनिशी
ती काठी सखूबाईच्या दिशेने तिच्या पाठीवर आदळण्यासाठी उगारली. सखूबाईला मागून येणाऱ्या त्या पावलांच्या आवाजाची, त्या धोक्याची काहीच जाणीव नव्हती. ती पूर्णपणे विठ्ठलाच्या भक्तीत, त्याच्या नामस्मरणात लीन झालेली होती. सगुणाबाईने डोळे मिटून संपूर्ण शक्तीनिशी ती काठी खाली आणली. तिच्या मनात एकच भावना होती, आज या सुनेला असा धडा शिकवायचा की ती आयुष्यभर विसरणार नाही. सगुणाबाईने पूर्ण ताकदीनिशी ती काठी खाली आणली आणि तिला वाटलं की आता ती काठी सखूबाईच्या पाठीवर जोरदार आदळेल. तिच्या तोंडून वेदनेची किंकाळी बाहेर पडेल. पण जे घडलं ते सगुणाबाईच्या कल्पनेपलीकडचं, तिच्या आकलनापलीकडचं होतं. ती काठी सखूबाईच्या पाठीपर्यंत पोहोचलीच नाही. जणू तिच्या आणि सखूबाईच्या मध्ये कोणीतरी अदृश्य ढाल उभी केली होती. काठी हवेतच अडखळल्यासारखी झाली आणि सगुणाबाईला असं वाटलं की जणू तिने काठी एखाद्या ठोस, कठीण वस्तूवर आदळली आहे. तिच्या हातालाही त्या आघाताचा जोरदार हिसका बसला. त्याच क्षणी देवघरातल्या त्या विठ्ठलाच्या तसबिरीजवळ एक विलक्षण, अत्यंत तेजस्वी प्रकाशाची लकेर चमकून गेली. इतकी जलद, इतकी क्षणिक की सगुणाबाईला ते नीट बघताही आलं नाही. पण त्या प्रकाशाने काही क्षणांसाठी संपूर्ण देवघर उजळून निघालं. सखूबाईला मात्र काहीच जाणवलं नाही. तिला कोणताही आघात झाला नाही. ती त्याच शांत, भक्तिपूर्ण अवस्थेत उभी राहिली. तिचे डोळे अजूनही मिटलेलेच होते. तिच्या ओठांवर अजूनही तेच नामस्मरण सुरू होतं. जणू तिला मागे काय घडलं याची पुसटशीही कल्पना नव्हती. सगुणाबाई मात्र त्या काठीसकट मागे कोसळली. तिच्या हातातून काठी गळून पडली आणि ती स्वतः जमिनीवर बसकर मारून बसली. तिचा श्वास फुलला होता. तिचं संपूर्ण शरीर थरथर कापत होतं. तिच्या मनात एकच प्रश्न घोंगावत होता, हे काय झालं? काठी सुनेच्या अंगावर पडलीच नाही, मग ती कुठे अडखळली? कोणत्या अदृश्य शक्तीने तिला रोखलं? सगुणाबाई घाबरून थरथरत उठली आणि तिथून जीव मुठीत घेऊन आपल्या खोलीत पळून गेली. तिला काय बोलावं, काय करावं हेच सुचत नव्हतं. सखूबाईने जेव्हा आपली प्रार्थना पूर्ण केली आणि डोळे उघडले तेव्हा तिला मागे कोणीही दिसलं नाही. तिला वाटलं की सासूबाई कदाचित काहीतरी काम करण्यासाठी आल्या असतील आणि परत गेल्या असतील. तिला त्या भयंकर प्रसंगाची, त्या संकटाची अजिबात जाणीव झाली नव्हती. ती नेहमीप्रमाणे आपल्या पुढच्या कामाला लागली. तिच्या मनात कोणतीही अस्वस्थता, कोणतीही भीती नव्हती. दुसरीकडे सगुणाबाई मात्र आपल्या खोलीत बसून प्रचंड अस्वस्थ, प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत होती. तिच्या मनात अनेक विचित्र विचार येत होते. मी काहीतरी भयंकर पाप केलं आहे. नक्कीच काहीतरी अशुभ घडणार आहे. तिला रात्रभर झोप लागली नाही. ती सतत त्या प्रसंगाचा विचार करत राहिली, पण तिला काहीच उलगडा होत नव्हता. दुसरीकडे याच वेळी पंढरपूरमध्ये एक अत्यंत आश्चर्यकारक, अत्यंत विलक्षण घटना घडत होती, जिचा या संपूर्ण कथेशी थेट संबंध होता. त्या रात्री पंढरपुरातल्या विठ्ठल मंदिरात जेव्हा मंदिराचे मुख्य पुजारी नेहमीप्रमाणे रात्रीची शेवटची आरती करून विठ्ठलाच्या मूर्तीला शेजारती करत होते, तेव्हा त्यांना एक अत्यंत विचित्र, अत्यंत आश्चर्यकारक दृश्य दिसलं. मूर्तीची पाठ स्वच्छ करताना पुजाऱ्यांच्या हाताला मूर्तीच्या पाठीवर काहीतरी असामान्य जाणवलं. जणू तिथे काही वळ, काही वरण उमटले आहेत. पुजाऱ्यांनी आश्चर्याने जवळून निरखून पाहिलं आणि त्यांना स्पष्टपणे दिसलं की विठ्ठलाच्या मूर्तीच्या पाठीवर अगदी खांद्याच्या खालच्या भागात एक लांब सडक लालसर वर उमटलेला आहे. जणू कोणीतरी नुकतीच त्या मूर्तीवर काठीने जोरदार वार केला असावा. हे दृश्य पाहून पुजारी पूर्णपणे स्तब्ध झाले. त्यांच्या मनात प्रचंड आश्चर्य आणि थोडी भीतीही दाटून आली. ही मूर्ती तर शेकडो वर्षांपासून इथे अशीच आहे. आजपर्यंत असं कधीच घडलं नव्हतं. मग आज अचानक हे वर कुठून आले?
त्यांनी तात्काळ मंदिरातल्या इतर वरिष्ठ पुजाऱ्यांना, मंदिराच्या व्यवस्थापकांना बोलावून हे दृश्य दाखवलं. सगळेच हे पाहून आश्चर्यचकित झाले. कोणालाही याचं स्पष्टीकरण देता येत नव्हतं. मंदिरातल्या एका अत्यंत वयोवृद्ध अनुभवी पुजाऱ्यांनी, ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य विठ्ठलाच्या सेवेत व्यतीत केलं होतं, त्यांनी डोळे मिटून काही क्षण मनोमन प्रार्थना केली आणि मग गंभीर स्वरात म्हणाले, हे सामान्य घटना नाही, हे नक्कीच काहीतरी दैवी संकेत आहे. आपल्या पांडुरंगाने आज कुठेतरी कोणत्या तरी भक्तासाठी स्वतःच्या शरीरावर मार सोसला आहे. यात काही शंका नाही. आपल्याला या रहस्याचा शोध घ्यावा लागेल. पुजाऱ्यांनी त्या रात्री याबद्दल अधिक चौकशी केली नाही. पण दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मंदिर भक्तांसाठी उघडलं गेलं आणि जेव्हा दर्शनासाठी आलेल्या भक्तांनाही विठ्ठलाच्या पाठीवरचे ते वळ दिसले, तेव्हा मंदिरात एकच खळबळ उडाली. भक्तांमध्ये आश्चर्य, कुतूहल आणि भक्तिभावाची एक विलक्षण लाट पसरली. आपल्या पांडुरंगाच्या पाठीवर मार कसा उमटला? हा नक्कीच काहीतरी चमत्कार आहे. ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण पंढरपुरात आणि हळूहळू आजूबाजूच्या गावांमध्येही पसरू लागली. गावोगावचे लोक या अद्भुत घटनेबद्दल चर्चा करू लागले. विठ्ठलाच्या पाठीवर मार उमटला आहे, याचा अर्थ काहीतरी विशेष घडलं असणार. इकडे त्याच गावात जिथे सखूबाई राहत होती, तिथेही ही बातमी पोचली. गावातले काही वारकरी जे नुकतेच पंढरपूरहून परत आले होते, त्यांनी ही अद्भुत घटना गावभर सांगायला सुरुवात केली. जेव्हा ही बातमी सगुणाबाईच्या कानावर पडली, तेव्हा तिच्या मनात एकच विचार चमकला. तिच्या अंगावर सरसरून काटा आला. काल मी सखूबाईला मारण्यासाठी जी काठी उगारली होती, ती काठी तिच्या अंगावर न पडता कुठेतरी अदृश्यपणे अडखळली होती. आणि आज विठ्ठलाच्या पाठीवर बरोबर तसाच वळ दिसतो आहे. याचा अर्थ काय? या विचाराने सगुणाबाईच्या मनात प्रचंड भीती, प्रचंड अस्वस्थता दाटून आली. तिचं संपूर्ण शरीर थरथर कापू लागलं. तिला अजूनही पूर्ण खात्री नव्हती. तिच्या मनात अजूनही एक शंका होती. कदाचित हा केवळ योगायोग असेल. पण त्या रात्री जेव्हा सगुणाबाई झोपी गेली, तेव्हा तिला एक अत्यंत विलक्षण, अत्यंत स्पष्ट असं स्वप्न पडलं. स्वप्नात तिला एक अत्यंत तेजस्वी पण त्याचबरोबर करुणामय मुद्रेचा पुरुष दिसला, ज्याने पितांबर वस्त्र परिधान केलं होतं, कमरेवर हात ठेवलेले होते आणि ज्याच्या मस्तकावर एक विशिष्ट प्रकारचा मुकुट होता. हेच ते साक्षात पांडुरंग, विठ्ठल होते, हे सगुणाबाईला स्वप्नातही लगेच जाणवलं. विठ्ठल तिच्याकडे पाहत अत्यंत शांत पण गंभीर स्वरात म्हणाले, सगुणाबाई, तू काल जी काठी तुझ्या सुनेला, सखूबाईला मारण्यासाठी उगारली होतीस, ती काठी तिच्यापर्यंत पोहोचूच शकली नाही. कारण मी स्वतः तिथे उभा राहून तो मार माझ्या पाठीवर घेतला. सगुणाबाई स्वप्नातही थरथर कापू लागली. तिने घाबरून विचारलं, पण पांडुरंगा, हे कसं शक्य आहे आणि तुम्ही असं का केलंत? विठ्ठल करुणामय स्वरात म्हणाले, सगुणाबाई, तुझी सून सखूबाई ही माझी अत्यंत निस्सीम, अत्यंत निर्मळ भक्त आहे. गेली अनेक वर्ष ती तुझा प्रत्येक अपमान, प्रत्येक टोमणा, प्रत्येक कठोर शब्द कोणत्याही तक्रारीशिवाय, कोणत्याही रागाशिवाय सहन करत आली आहे. आणि तरीही तिने माझ्यावरची तिची श्रद्धा, तिची भक्ती कधीही कमी होऊ दिली नाही. जो भक्त अशा निस्वार्थ, अशा निष्कलंक भावनेने माझी भक्ती करतो, त्याचं रक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे. काल जेव्हा तू तिला मारण्यासाठी ती काठी उगारलीस, तेव्हा मी स्वतः तिथे प्रकट होऊन तिच्या आणि त्या काठीच्या मध्ये उभा राहिलो आणि तो मार माझ्या पाठीवर सोसला. कारण माझ्या भक्ताला कोणतीही इजा होणं मला सहन होत नाही. हे ऐकून सगुणाबाईच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तिच्या मनात प्रचंड पश्चात्ताप, प्रचंड लज्जा दाटून आली. ती स्वप्नातही हात जोडून गुडघे टेकून म्हणाली, पांडुरंगा, मला माफ करा. मला माझी चूक आता पूर्णपणे उमगली आहे. मी माझ्या सुनेवर,
तुमच्या इतक्या निस्सीम भक्तावर किती अन्याय केला, किती अत्याचार केला, याची मला आता जाणीव झाली आहे. कृपया मला क्षमा करा. विठ्ठल शांतपणे म्हणाले. सगुणाबाई, माझी क्षमा नेहमीच उपलब्ध आहे. पण खरी क्षमा तेव्हाच मिळते जेव्हा मनापासून पश्चात्ताप होतो आणि त्या पश्चात्तापातून योग्य कृती घडते. तुला जर खरोखरच पश्चात्ताप झाला असेल तर उद्या सकाळी उठून सर्वप्रथम तुझ्या सुनेची, सखूबाईची क्षमा माग आणि यापुढे तिला तिच्या भक्तीत, तिच्या श्रद्धेत कधीही अडथळा आणू नकोस. उलट तिच्याकडून तू स्वतः शिकण्याचा प्रयत्न कर. कारण तिची भक्ती, तिचा संयम हा खरोखरच अनुकरणीय आहे. इतकं बोलून विठ्ठलांची ती तेजस्वी आकृती हळूहळू त्या स्वप्नातून अदृश्य होऊ लागली आणि सगुणाबाई प्रचंड घाबरून घामाने डबडबून जागी झाली. तिचं संपूर्ण शरीर थरथर कापत होतं. तिच्या डोळ्यातून अजूनही अश्रू वाहत होते. रात्रीचे ते शेवटचे काही तास तिला अजिबात झोप लागली नाही. ती सतत त्या स्वप्नाचा, विठ्ठलाच्या त्या शब्दांचा विचार करत राहिली. पहाट होताच सगुणाबाई अंथरुणातून उठली. तिच्या मनात आता एक नवीन, पूर्णपणे वेगळी भावना होती. पश्चात्तापाची, लज्जेची आणि त्याचबरोबर एक खोल कृतज्ञतेचीही. ती धावतच सखूबाईच्या खोलीकडे गेली, जिथे सखूबाई नुकतीच उठून आपल्या दैनंदिन कामांची तयारी करत होती. सगुणाबाईला अशा अस्वस्थ, अशा भावूक अवस्थेत पाहून सखूबाई आश्चर्यचकित झाली. सासूबाई, काय झालं? तुम्ही अशा का दिसताय? सगुणाबाईने काहीही न बोलता थेट सखूबाईचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले आणि तिच्यासमोर गुडघे टेकून बसली. सखूबाई हे पाहून पूर्णपणे स्तब्ध झाली. सासूबाई, हे काय करताय तुम्ही? उठा, कृपया उठा. पण सगुणाबाई उठली नाही. तिने रडत रडत अत्यंत भावूकपणे संपूर्ण घटना सांगायला सुरुवात केली. सखू, मला माफ कर. मला माझी चूक कळली आहे. काल मी तुला मारण्यासाठी काठी उगारली होती, पण ती काठी तुझ्या अंगावर न पडता साक्षात पांडुरंगाने ती स्वतःच्या पाठीवर घेतली. आज पंढरपुरात विठ्ठलाच्या मूर्तीच्या पाठीवर तेच वळ, तेच व्रण दिसत आहेत, जे मी काल तुला द्यायचा प्रयत्न केला होता. हे ऐकून सखूबाई पूर्णपणे स्तब्ध झाली. तिला काहीच समजेनासं झालं. सासूबाई, हे कसं शक्य आहे? मला तर काल काहीच कळलं नाही. मला कोणताही आघात झाला नाही. सगुणाबाईने मग रात्री पडलेलं ते स्वप्न, विठ्ठलाने सांगितलेले ते शब्द सविस्तरपणे सखूबाईला सांगितले. हे ऐकून सखूबाईच्या डोळ्यांतूनही अश्रू वाहू लागले. तिच्या मनात एक विलक्षण भावुकता, एक अपार कृतज्ञता दाटून आली. माझा पांडुरंग, त्यानं माझ्यासाठी हे केलं. सगुणाबाईनं पुढे म्हटलं, सखू, गेली अनेक वर्ष मी तुझा किती अपमान केला, किती छळ केला, तरीही तू कधीही माझ्याबद्दल वाईट बोलली नाहीस, कधीही तक्रार केली नाहीस. आज मला कळलं की तुझी ही भक्ती, हा संयम किती मोठा, किती अलौकिक आहे. मला माफ कर. आजपासून मी तुला कधीही त्रास देणार नाही. उलट मी स्वतः तुझ्याकडून ही भक्ती, हा संयम शिकण्याचा प्रयत्न करेन. सखूबाईनं आपल्या सासूला प्रेमानं उठवलं आणि म्हणाली, सासूबाई, तुम्ही माझ्या सासूबाई आहात. तुमची अशी माफी मागणं मला योग्य वाटत नाही. जे झालं ते झालं. आपण आता एक नवीन सुरुवात करूया. या घटनेनं संपूर्ण घराचं वातावरणच बदलून गेलं. सगुणाबाई, जी काल सुनेवर काठी उगारत होती, ती आज तिच्याशी अत्यंत प्रेमानं, अत्यंत आदरानं वागू लागली. तिनं त्याच दिवशी घोषणा केली, सखू, आजपासून तुला जेव्हा हवं तेव्हा तू विठ्ठलाची भक्ती कर, त्याचं नामस्मरण कर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या वर्षीच्या आषाढी वारीला तू नक्की जा. मी स्वतः तुझी तयारी करून देईन. हे ऐकून सखूबाईचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. जेव्हा गोविंदा शेतातून घरी परतला आणि त्याला ही संपूर्ण घटना कळली,
तेव्हा त्यालाही अत्यंत आश्चर्य आणि आनंद झाला. त्यानं आपल्या आईचा आभार मानले आणि पत्नीच्या त्या अलौकिक भक्तीचा त्यालाही अभिमान वाटला. काही दिवसातच ही अद्भुत चमत्कारिक कथा संपूर्ण गावात आणि हळूहळू आजूबाजूच्या अनेक गावांमध्येही पसरली. लोक सखूबाईच्या दर्शनासाठी, तिच्या आशीर्वादासाठी तिच्या घरी येऊ लागले. तिला विठ्ठलाची लाडकी भक्त म्हणून ओळखू लागले. सगुणाबाई स्वतः आता सखूबाईसोबत विठ्ठलाच्या पूजेत, नामस्मरणात सहभागी होऊ लागली. तिच्यातही एक नवीन भक्तिभाव जागृत झाला होता. आषाढी एकादशीच्या दिवशी सखूबाई, सगुणाबाई आणि गोविंदा तिघेही मिळून पंढरपूरच्या वारीला निघाले. या वारी दरम्यान जेव्हा ते तिघेही विठ्ठल मंदिरात पोहोचले आणि जेव्हा सखूबाईनं प्रत्यक्ष त्या मूर्तीचं दर्शन घेतलं, तेव्हा तिला त्या मूर्तीच्या पाठीवर तेच वळ स्पष्टपणे दिसले, जे तिच्यासाठी विठ्ठलानं सोसले होते. तिचे डोळे अश्रूंनी भरून आले. तिनं त्या मूर्तीसमोर साष्टांग नमस्कार घातला आणि मनापासून कृतज्ञता व्यक्त केली. पांडुरंगा, माझ्यासारख्या सामान्य भक्तासाठी तुम्ही इतकं मोठं दुःख सोसलंत, याची परतफेड मी कधीच करू शकणार नाही. पण माझी उरलेली सगळी हयात मी तुमच्याच सेवेत, तुमच्याच भक्तीत व्यतीत करेन. सगुणाबाईनंही त्या मूर्तीसमोर नतमस्तक होऊन आपल्या चुकांची जाहीर क्षमा मागितली आणि तिथूनच तिनं एक नवीन, अत्यंत भक्तिपूर्ण आयुष्य जगण्याचा संकल्प केला. या घटनेनंतर सखूबाईचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. आता ती कोणत्याही भीतीशिवाय, कोणत्याही बंधनाशिवाय आपली विठ्ठल भक्ती करू शकत होती. दरवर्षी ती वारीला जाऊ लागली आणि सगुणाबाईही तिच्यासोबत जाऊ लागली. सगुणाबाईनं आपल्या उर्वरित आयुष्यात सखूबाईशी अत्यंत प्रेमानं, अत्यंत आदरानं वागण्याचं वचन पाळलं आणि दोघींमध्ये एक अत्यंत सुंदर माता-कन्येसारखं नातं निर्माण झालं. ही कथा हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रात पसरत गेली आणि सखूबाईचा मार विठ्ठलानं सोसला, ही कथा वारकरी संप्रदायात एक अत्यंत महत्त्वाची, अत्यंत प्रेरणादायी कथा म्हणून ओळखली जाऊ लागली. या कथेतून पिढ्यानपिढ्या हा संदेश दिला जाऊ लागला की खऱ्या भक्ताचं, ज्याची श्रद्धा शुद्ध आणि निस्वार्थ आहे, त्याचं रक्षण स्वतः देव करतो आणि त्याच्यावर होणारा कोणताही अन्याय देव स्वतःच्या शरीरावर घेऊन त्या भक्ताचं संरक्षण करतो. आजही पंढरपुरातल्या विठ्ठल मंदिरात अनेक जुन्या भक्तांकडून आणि पुजाऱ्यांकडून ही कथा भक्तिभावाने सांगितली जाते आणि अनेक भक्त मूर्तीच्या पाठीवरच्या त्या पौराणिक वळांबद्दल आदराने, श्रद्धेने बोलतात. जरी काळाच्या ओघात ती खूण आता तितकीशी स्पष्ट दिसत नसली, तरी या कथेची स्मृती वारकरी संप्रदायाच्या मनात कायमची कोरली गेली आहे. मित्रांनो, ही होती सखूबाईच्या त्या अलौकिक, अद्भुत भक्तीची आणि विठ्ठलाने तिच्यासाठी सोसलेल्या माराची ती भावूक कहाणी, जी आपल्याला शिकवते की खरी भक्ती कधीही व्यर्थ जात नाही आणि जो भक्त संयमाने, श्रद्धेने आणि निष्कलंक मनाने देवाची सेवा करतो, त्याचं रक्षण करण्यासाठी देव स्वतः धावून येतो, मग तो कितीही मोठा त्याग करावा लागला तरी. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आत्ताच लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा जय हरी विठ्ठल, जेणेकरून पांडुरंगाची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहील. भेटूया पुढच्या एका नव्या भक्तिपूर्ण कथेत. तोपर्यंत जय हरी विठ्ठल, जय पांडुरंग.